स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता आम्ही पोहोचलो आमच्या जावेकडे, मोठ्या जेठानीकडे। आता सगळे जमले आहेत घरामध्ये। हे माझ्या मोठ्या जाऊबाईंचं घर। आमच्या नंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली। ह्या पण ज्या उभ्या आहेत त्या माझ्या मोठ्या जाऊबाई लक्ष्मीताई। सर्व घरातले मेंबर जमलेले होते, त्यामुळे सर्वांचं ठरलं की आपण मस्त बाहेर जेवायला बसायचं। खाली पहिले वाढून घे ना। अगं तेच बोलल्या ना, अंगत पंगत छान जमली असं टाकायला सांगितलं त्यांनी वाढायला। तुझं लक्ष नव्हतं म्हणून त्यांनी इकडे करायला लावलं। आमची सर्व कापडणे फॅमिली जमली होती, त्यामुळे सर्वांना खूप एन्जॉय वाटत होता आणि सगळे खूप आनंदात होते। दे वाढून दे, मग लागलं तसं घेत जाईल। बेत पण आमचं तसंच होतं, मस्त फोडणीची खिचडी, कढी। इकडे आम्ही दोघे जावा वाढत होतो आणि इकडे माझ्या दोघांना थोड्या पोळ्या बाकी होत्या, ते दोघं करत होत्या। रात्री सर्व जेवण वगैरे झाले। मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्हाला सर्व कार्यक्रमाची तयारी करायची होती। मग फुलांपासून सुरुवात होते। हे फुलं आणले होते ते आम्ही असे कट करून स्वागतासाठी तयार करून घेतले। आणि बाहेरूनच पावभाजी मागवून घेतली होती, कारण मग सकाळी कार्यक्रमाची तयारी करायची, स्वयंपाक पण सगळं शक्य नव्हतं, त्यामुळे बाहेरूनच पावभाजी मागवली आणि पाव आम्ही गरम करायला घेतले। चीज लागणार आहे का? ती नाही, दुसरी होती। तुम्हाला 2-3 देतो। दिवाळी एक खाओ मामी, जायचं किती वाजता? तवा तापलाय मी पटापट। किसने दे छोटी, किसने किस कुठे आहे? अगं सर बाजूला तिले याला पाहिजे इकडे का? मला सांगा ना, मी देते। हां हां दर का हो आहे की गं 4 बघतो ना पावभाजी या सगळे पावभाजी बाहेरूनच मागवली आहे आणि आता मी सर्व पाव भाजते। तिकडे वाढायला सुरुवात केलेली आहे। दुपारी लवकरच जेवण आटपून घेतले, म्हणजे संध्याकाळी लवकर कार्यक्रमाची तयारी करायची होती। कशी झाली पावभाजी? हे कशी पावभाजी आम्ही बनवली? मस्त आहे बेटा, मी बनवली आहे। आर्या चिबड्याची प्रतिका पावभाजी भेटायची। तुळशी समोर रांगोळी काढून घेतली। हे घराच्या बाहेरचा भाग। घराचं नाव प्रभुवन ठेवलं आहे, कारण घरातलं प्रत्येक व्यक्तीचं नाव स्टार्ट प्रवरनच आहे, त्यामुळे प्रभुवन हे असं नाव दिले त्यांनी। तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की मी कोणत्या कार्यक्रमाबद्दल बोलत होते। तर माझे जेठ प्रशांत कापणे यांची सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रम आहे आणि त्यांच्या कंपनीत त्यांचा जो कार्यक्रम असतो सेवानिवृत्तीचा, त्यासाठी आम्ही त्यांना सर्व घ्यायला गेलो। पाणी भरले आता इथे हेच ना, मग तुम्ही त्यांच्या मागेच घ्यायचं ना। अरे शॉर्टकट होता हा, एकदम शॉर्टकट। ए बाय नदी बाय, तेव्हा याच रस्त्याने ना। हां या रस्त्याने आपण निघालो असतो बरं का माई। खूप मोठा शॉर्टकट होता तो। बाप रे बाप, बाप रे पाऊस। आम्ही सर्व घ्यायला निघालो, पण पावसाने इतकी जोरदार हजेरी लावली, तुम्ही व्हिडिओद्वारे बघू शकतात। बघा बापरे बापरे केवढं पाणी। जागा आहे पण पाणी तर पाना, पण तर नदी सारखं पाणी आहे। चांगली रिटायरमेंट लागत नाही। रिटायरमेंट हा ना, हेच आहे की ना।
पाणी कमी लागेल. कंपनीत जातोय पण खूप पाऊस येतोय. हे माझ्या जेट ज्या कंपनीत काम करत त्यांचं कॅन्टीन. तिथं आम्ही सर्वांनी चहा वगैरे घेतला. नंतर मग बापू आले. बापू म्हणजे माझे जेट, आम्ही सर्व त्यांना बापूच म्हणतो. मग सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. बापूंच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यांच्या कंपनीतही त्यांच्या कलिकांनी छान केला. प्लॅनिंग मॅनेजर मेंदळे साहेब आणि पर्सनल मॅनेजर वाणी साहेब यांचं स्वागत करूया आपण. तसंच त्यांच्या फॅमिलीतले आज सगळे फॅमिली होल्डर सगळे इथे आली आणि आमची जवळजवळ 18 जणांची बॅच. मला सांगायला आनंद होतो की आपण दरवेळेस नारळ आज पावसामुळे थोडं बाहेर जाता नाही आलं, त्यामुळे ही नारळ आज आडी परिवारातल्या झाडांचीच आहे. मी आता बघितलं त्यावेळी मला खूप भरून आलं की खरोखर की तुम्ही हा खूप छान कार्यक्रम करतात की आफ्टर म्हणजे आता ही त्याचा एक टप्पा आहे आयुष्याचा की तो इथून आता रिटायर होतोय. परंतु तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले आणि तुम्ही सर्व आता जे बोलले की बाबा याच्या पुढे पण काही गरज लागली मदत आली तर आम्हाला कॉल करा, म्हणजे की हा एक टप्पा संपला असं नाही. आमचं खूप छान जमलं आणि आता त्याची मुलगी सुद्धा CA झाली, आता मुलगा केमिकल इंजिनियर झाला. म्हणजे त्यांनी सर्व बाबतीत सर्व घड्या खूप छानपणे सांभाळल्या. परत एवढा मित्र परिवार सांभाळला. त्याच्या आयुष्याची अशीच खूप भरभराट हो आणि आयुष्याची आता ही सुरुवात पण खूप चांगली हो. आणि कंपनीत छान प्रकारे सत्कार झाला. सगळा कार्यक्रम छान झाला. मग आम्ही सर्व घरी जायला निघालो. सेलिब्रिटी बसा. हाय करा इकडे बापू, हाय करा इकडे माझ्याकडे पण. बसा बसा. त्यांच्या स्वागतासाठी माझी भाची राणी आणि प्रज्ञाने सर्व तयारी करून ठेवली होती. ए थांबायला लावा, 2 मिनिटं थांबा. घरातल्या सर्वांनी ओवाळून घेतलं त्यांना. संध्याकाळी हॉलवर जाण्यासाठी मग सर्व तयार झाले. बघा आम्ही सर्व किती छान नटून चाललोय. कोण काढतंय पण चालू आहे. तुम्ही या फक्त चपला घाला. चप्पल चला. हॉल मस्त छोटा आणि छान आहे. मस्त एकदम छान आहे. कोणाच माई तुमच्याकडे हे आहे का? मस्त आहे. हॉल पण छान आहे.
एंट्री खरंच खूप छान झाली. नंतर मग सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. Have a happy retirement and have a happy healthy life ahead. मी अशोक सोनवणे सरांना स्टेजवर कधीच नाही बोलले जात. आज मदर्स डे आहे ना, सगळ्यांनी मम्मीला विश केलं असेल. फादर्स डेला कधी करतो पण पप्पांना विश? कधीच नाही. तेच म्हणते, कधीच नाही होत. पण पप्पांचं जसं कौतुक करायला आपल्या प्रत्येकाकडेच शब्द पुरेसे नसतातच. वडील आहेत ते, त्यांच्याबद्दल मी हे म्हणतो, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं ते मकाम वो फिर नहीं आते. म्हणजे असं नाही की हा त्याचा शेवट, इथून त्याची नवीन संधी आहे. त्याला फॅमिलीसाठी वेळ द्यायचा, कुटुंबासाठी वेळ द्यायचा, ही त्याच्या आयुष्याची सुरुवात आहे. आणि बापूने खूप कष्ट, म्हणजे मी जे बोलतोय की आम्ही जसं कुणीतरी आता सांगितलं की सरार चौकातल्या व्यक्तींना नोकरीसाठी खूप प्रॉब्लेम यायचा, आणि हे खरी गोष्ट आहे. थोडं बोलताना मला हरकत आहे, पण मी ज्या कुटुंबात जन्म घेतला की मी एकत्र. एकंदरीत सेवापूर्तीचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापड यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.